हाय, स्वागत आहे तुमचं सासूसून किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत वेज करंजी, पौष्टिक अशी सगळ्यांना आवडणारी करंजी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे काजू, शेंगदाणे, हिंग, जिरं, धने पावडर, गोडा मसाला, हळद आणि कढीपत्ता। तर तेलामध्ये जिरं, शेंगदाणे छान असे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण ॲड करूयात काजू बारीक चिरलेले, हिंग, कढीपत्ता, सगळं छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण मसाले ॲड करूयात। त्यानंतर लाल तिखट आणि कांदा मसालाही ॲड करायचा आहे। आपण इथे टाकूयात उकडलेला बटाटा आणि वाटाणा। बटाटा मॅश करून घेतलेला आहे। त्यानंतर घेवडा आपण ॲड करणार आहोत। जो श्रावणी घेवडा आहे तो बारीक चिरलेला आहे, तो शिजवून घेतलेला नाही आहे। त्यानंतर गरम पाण्यात आपण फ्लावर आणि गाजर टाकून घेतलं होतं, ते आपण ॲड करूयात। घेवडा आपण शिजवून घेतलेला नाही आहे, कारण की घेवड्याला पाणी सुटतं, चिकटपणा येतो त्यामुळे। तर हे छान असं परतून घ्यायचं आहे, सगळे मसाले लागेल असं परतायचं आहे। आणि त्यानंतर आपण हे शिजत ठेवूयात। तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात। इथे आम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही मैद्याचंही पीठ घेऊ शकता। चपातीसारखंच हे पीठ मळायचं आहे, पण थोडंसं घट्ट असं मळायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपली भाजी स्टफिंग ही छान शिजलेली आहे। त्यामध्ये वरतून आपण ओवा ॲड करूयात आणि कोथिंबीर ॲड करूयात। ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि गार व्हायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण एक छोटीशी अशी चपाती लाटून घेऊयात। जसं आपण करंजी बनवतो तसंच बनवायचं आहे। हे मिश्रण आपल्याला गार करत ठेवायचं आहे। गार झाल्यावरती मग आपण ते स्टफिंग भरूयात त्यामध्ये। अगदी करंजी बनवतो तसंच बनवायचं आहे। तुमच्याकडे जर करंजीचा तो चमचा असेल तर तुम्ही कापूही शकता काठ। छान लॉक करून घ्यायचं आहे ते, किंवा मग तुम्ही असे डिझाईनही बनवू शकता। तर इथे आपण तळून घेऊयात तेलामध्ये। छान असं अलगट टाकून फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी, गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत। तर तुम्ही बघू शकता गोल्डन छान असा कलर आलेला आहे। तर आपण हे खायचं कसं ते बघूयात आता। तर मधून चिरायचं आहे त्याला, ओपन करायचं आहे। तर इथे आम्ही खिसलेला खोबरा, खिसलेलं बीट आणि शेव घेतलेली आहे। तर थोडं सगळं मिक्स करायचं आहे, म्हणजे ॲड करायचं आहे। त्यामध्ये खोबरा ॲड करायचं आहे, बीट ॲड करायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही सॉसही ॲड करू शकता। वरतून शेव ॲड करायची आहे आणि हे लॉक करून खायचं आहे। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।